नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. उन्हाळा आलेला आहे, प्रचंड उकडतं सुद्धा आहे. परंतु आपल्या स्त्रियांना साडी नेसायचा मोह मात्र काही आवरत नाही. ऋतू कोणताही असू दे, प्रसंग कोणताही असू दे, पण साडी मात्र आपण आवर्जून नेसतोच नेसतो. तर आता ह्या उन्हाळ्यामध्ये उष्णता शोषून घेण्यासाठी किंवा आपल्याला हा उन्हाळा थोडाफार प्रमाणात सुसह्य व्हावा त्यासाठी मी आज तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या सांगणार आहे. इनफॅक्ट अशा प्रकारचे कापड म्हणजे फॅब्रिक सांगणार आहे, ज्या फॅब्रिकच्या साड्या तुम्ही खरं तर ह्या उन्हाळ्यामध्ये स्वतःसाठी चूज करायला पाहिजे आणि त्या तुम्ही नेसायला हवं. अगदी डेली वेअर मध्ये साडी नेसणाऱ्या सुद्धा खूप बायका आहेत आणि नोकरदार म्हणजे ज्या नोकरी करणाऱ्या बायका असतात त्यांच्यासाठी सो अशा प्रत्येकीसाठी हे ऑप्शन्स म्हणजे एकदम बेस्ट असणार आहेत साड्यांचे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे. जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे ज्या कापडाला खरं तर समर किंग असं म्हटलं जातं. म्हणजे जणू काही ह्या ऋतूचा म्हणजे उन्हाळ्याचा हा एक प्रकारे राजा असल्यासारखा आणि ह्याचंच वर्चस्व असल्यासारखं हे कापड अगदी दिमाखात वावरत असतं. तर ते आहे कॉटनचं कापड म्हणजेच सुती कापड, ज्याच्यासाठी कापूस वापरला जातो. कापसापासून हे बनवलं जातं आणि कापूस हे तुम्हाला माहितीच आहे की कापसाच्या झाडापासून आपल्याला कापूस हा मिळतो. म्हणजे एक प्रकारे हे नॅचरली आहे. तर कॉटनचं फॅब्रिक म्हणजेच कॉटनचं कापड, सुती कापड हे ऍक्च्युली खरंच ह्या सीझनसाठी अतिशय चांगलं असं कापड असतं. त्याच्यामध्ये मुळातच ती क्वालिटी असते, तो गुणधर्म असतो. म्हणजे आपल्याला खूप जास्त घाम येत असतो त्यावेळेला, खूप जास्त आपल्या शरीरातून पाणी बाहेर टाकलं जातं घामाद्वारे. सो मग ते शोषून घेण्याचं काम करत असतं हे कापड. त्याच्यामुळे मग एक प्रकारे सर्क्युलेशन चालू राहतं आणि आपल्याला एकदम ह्या हॉट समरमध्ये किंवा ह्या एकदम कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपलं जे शरीर आहे ते थंड ठेवण्यासाठी हे कापड खूप मदत करतं. सो अशा प्रकारे कॉटनचं जे फॅब्रिक आहे ते तुमच्या त्वचेसाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्यासाठी खरं तर खरंच खूप फायदेशीर असतं. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या बायकांना तर अगदी सुवर्ण संधी असते, कारण कॉटनच्या साड्या तुम्हाला माहिती किती सुंदर दिसतात आणि कॉटनच्या ह्याच्यात पण खूप प्रकारचे असे म्हणजे त्याच्यामध्ये खूप अशा व्हरायटीज आहेत. फक्त हेच आहे की चांगल्या प्रकारचं जे कॉटनचं कापड आहे ते तुम्ही थोडंसं पारखून घ्यायला पाहिजे, कारण असंख्य अशा कॉटनच्या नावाखाली भरपूर अशा साड्या विकल्या जातात, बट ऍक्च्युली त्या कॉटनच्या नसतात. बऱ्याचशा अशा त्याच्यामध्ये थोडासाच कॉटनचा अंश असतो आणि बाकी सगळं वेगळंच फॅब्रिक त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं. सो ह्याच्यापासून थोडं तुम्ही लांब राहायला पाहिजे. कॉटनच्या फॅब्रिकमध्ये सुद्धा अशा साड्या तुम्ही चूज करायला हव्या ज्याच्यामध्ये तुम्ही छान मस्त त्या ड्रेप करू शकता. खूप सुंदर एकदम ऑक्सिडाइज ज्वेलरी त्याच्यावरती घालून छान मस्त तुमचा एकदम देखना लुक तुम्ही करू शकता. आणि कॉटनची साडी आणि त्याच्यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी हा तर एक कॉम्बिनेशन म्हणजे हे असं आहे ना की एकमेकांना पूरक आहे आणि एकमेकांबरोबर ते अगदी शोभून आणि सुंदर दिसते. कॉटनची क्वालिटी अशी पण आहे की जेव्हा ते म्हणजे आपण साडी धुतो किंवा त्याला एक प्रकारे जेव्हा ते पाण्यामध्ये जातं ना तेव्हा ते थोडंसं आकसलं जातं. कॉटनचं जे कापड असतं ते आणि त्याला खूप रिंकल्स पण पडतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ते कपडे इस्त्री सुद्धा करावे लागतात, मग ड्रेस असू दे किंवा तुमची साडी असू दे. पण काही काही कॉटनचे कपडा जो असतो ना ते इतका सॉफ्ट असतो की खूप छान प्रकारे तुम्ही ती साडी ड्रेप करू शकता आणि तितकीच ती सुंदरही दिसते. आता कॉटनमध्ये जसं की मलमल एक प्रकार तुम्ही ऐकला असेल, मलमल कॉटन, मल कॉटन ज्याला बोललं जातं. तर त्याचं जे कापड असतं त्या साडीचं इतकं सॉफ्ट असतं आणि थोडंसं असं ट्रान्सपरंट असतं. तर नक्कीच तुम्ही आवर्जून त्या मलमल कॉटन ज्याला मस्लिन क्लॉथ सुद्धा म्हटलं जातं, एकदम पारदर्शी आणि खूप छान असं एकदम नाजूक सॉफ्ट असं ते कापड असतं. सो तशा प्रकारची साडी पण तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सो ऑफिस गोईंग किंवा मग डेली वेअर मध्ये साड्या नेसणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांसाठी कॉटनची साडी हा अतिशय सुंदर पर्याय आहे. 2 नंबरवर लिननची साडी. आता लिनन जर तुम्हाला माहिती नसेल तर लिनन हा काही कॉटनचा प्रकार नाही, तर लिनन हा कॉटन सारखंच एक फॅब्रिक आहे, जे सुद्धा एक नॅचरल फायबर आहे, म्हणजेच नैसर्गिकरित्या झाडापासून ते मिळवलं जातं. बट कॉटन म्हणजेच कापूस हे कापसाच्या झाडापासून मिळतं आणि जे लिनन असतं ते अंबाडी तुम्ही ऐकलं असेल तर अंबाडीच्या झाडापासून मुळात त्याच्या देठापासून हे जे लिनन फॅब्रिक आहे, कापड आहे ते बनवलं जातं. मराठीमध्ये जर तुम्ही विचारलं तर लिनन म्हणजेच तागाचे कापड, ताग हे पण तुम्ही ऐकलेलं असेल.
सो इन शॉर्ट मध्ये तागाची साडी म्हणजेच लिननची साडी तुम्ही नेसायला पाहिजे आणि आवर्जून ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. आता लिननची जी साडी असते ती कॉटनच्या साडीपेक्षा थोडी वेगळी असते. म्हणजे दिसायला तुम्हाला असं वाटेल की सेमच आहे, बट ऍक्च्युली त्याच्यामध्ये थोडे डिफरन्स असतात. लिननचं कापड हे कॉटनच्या कापडापेक्षा थोडं हलकं असतं, थोडंसं सॉफ्ट असतं. त्याला खूप अशा रिंकल्स सुद्धा दिसतात त्याच्यामुळे, कारण की थोडं हलकं असतं. लिननच्या फॅब्रिक एक प्रकारची थोडीशी शीन असते, म्हणजे चमक असते, कॉटनच्या फॅब्रिकला नसते. सो वेट मध्ये पण तुम्ही बोलायला गेला तर लिननची साडी ही कॉटनच्या साडीपेक्षा खूप जास्त लाईट वेट असते. जी ड्युरेबिलिटी असते ती खूप जास्त असते कॉटनच्या फॅब्रिकपेक्षा. म्हणूनच लिननचं कापड म्हणजेच लिननच्या साड्या ह्या कॉटनच्या साड्यांपेक्षा खूप जास्त महाग असतात. थोड्या पैशांमध्ये त्या वरचढ ठरतात. आणि कॉटनच्या साड्या ह्या तुम्ही स्वस्त किमतीत सुद्धा घेऊ शकतात. सो डेफिनेटली कॉटन त्यामुळेच जास्तीत जास्त वापरलं जातं. पण तुम्हाला लॉंग टाईमसाठी पाहिजे असेल तर लिननची साडी इज द बेस्ट ऑप्शन. सो लिननच्या कापडाची स्वतःची एक अशी क्वालिटी आहे. सो त्याच्यामुळे आवर्जून ह्या उन्हाळ्यामध्ये लिननची साडी तुम्ही नक्की घ्यायला हवी. फक्त एवढंच आहे की ही साडी थोडीशी एक्सपेन्सिव्ह जाते, कारण की हे फॅब्रिक थोडं महाग मिळतं. एखाद दोन साडी तुम्ही लिनन फॅब्रिकमध्ये आणि ते सुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीच्या लिननच्या साडीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. 3 नंबरवरती ते म्हणजे जॉर्जेटचं फॅब्रिक. आता जॉर्जेटच्या साड्या तर तुम्हाला माहिती आहे की किती सुंदर दिसतात, म्हणजे एकदम छान अशा नेसायला पण त्या खूप सोप्या असतात. ड्रेपिंग एकदम इझिली होऊन जातं. आणि जॉर्जेटच्या साड्या पण एकदम छान कलरफुल प्रिंट वगैरे असते त्यांच्यावरती, इतक्या सुंदर दिसतात त्या साड्या. सो जॉर्जेटचं एक फॅब्रिक असं आहे ना की नक्कीच तुम्ही ह्या समर सीझनमध्ये वापरायला पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्ही ह्या साड्या नक्की स्टाईल करू शकता. ह्या साड्या सुद्धा अगदी खूप एक्सपेन्सिव्ह नसतात. अगदी कमी रेंजमध्ये सुद्धा खूप सुंदर साड्यांचे ऑप्शन्स तुमच्या समोर असतात. तर सुंदर अशा रंगीबेरंगी जॉर्जेटच्या साड्या तुम्ही स्वतःसाठी निवडू शकता. ज्या बायका डेली वेअरमध्ये साड्या नेसत असतात, म्हणजे पूर्णपणे संपूर्ण 24 तास त्या साड्याच नेसत असतात, तर त्यांच्यासाठी तर हा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे फॅब्रिकमध्ये जॉर्जेटच्या साड्या. एकतर त्याचा कपडा एकदम छान मस्त सुळसुळीत असल्यामुळे त्या नेसायलाही सोप्या असतात आणि दिसायलाही सुंदर असतात. सो जॉर्जेटच्या साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. ह्या नंबरवर बघूया ते म्हणजे शिफॉनच्या साड्या. शिफॉनचं फॅब्रिक सुद्धा ऑलमोस्ट जॉर्जेट सारखं असतं, बट जॉर्जेट हे थोडंसं जड जातं आणि शिफॉन हे त्यापेक्षा खूप म्हणजे खूपच सॉफ्ट असतं. आणि जॉर्जेटचं जे फॅब्रिक असतं ते इतकं ट्रान्सपरंट नसतं जितकं शिफॉनची साडी ट्रान्सपरंट असते, एकदम फ्लोई. आणि शिफॉनची साडी नेसल्यावरती तर मला एकदम अशा बॉलिवूड वाईब आल्यासारखं वाटतं. जॉर्जेटच्या साडीला एक थोडंसं रफ टेक्स्चर असतं, बट शिफॉनच्या साडीला एक छान मस्त सॉफ्ट टेक्स्चर असतं. जॉर्जेटच्या साडीच्या मानाने शिफॉनची साडी ही खूप हलकी असते आणि तितकीच ती फ्लोई असते. सो शिफॉनची साडी ह्या उन्हाळ्यासाठी ह्या ऋतूसाठी बेस्ट असं ऑप्शन आहे. सो नक्कीच तुम्ही शिफॉनची साडी आवर्जून घ्यायला पाहिजे. त्यानंतर मला सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगायची ती साडी म्हणजे कॉटन सिल्कची. त्याच्यामध्ये कॉटन आणि सिल्क या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलेलं असतं. आणि ह्या साड्या मी तुम्हाला सांगते आहे ते म्हणजे ट्रॅडिशनल जे आपले काही समारंभ असतात किंवा लग्न कार्य, तुमच्या घरी कोणताही छोटासा कार्यक्रम असू दे, पूजा किंवा काहीही, तर अशा वेळेला कॉटन सिल्कच्या साड्या एक उत्तम पर्याय आहे. कारण ह्याच्यामध्ये कॉटनची क्वालिटी आणि त्याची सिल्कची जी स्वतःची क्वालिटी असते, त्या दोन्ही क्वालिटीज एकत्र येऊन हे फॅब्रिक बनवलं जातं. सो डेफिनेटली ह्या उन्हाळ्यासाठी कॉटन सिल्कच्या साड्या ह्या अतिशय सुंदर दिसतात. एक तर त्या नेसायलाही खूप छान जातात, उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट असतात आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात. जसं सिल्कच्या कापडाला स्वतःला एक अशी चमक असते, हे कॉम्बिनेशन जेव्हा कॉटन बरोबर येतं तेव्हा कॉटन सिल्कच्या साड्या अशा समारंभांसाठी एक उत्तम पर्याय आहे साडीमध्ये. सो नक्की कॉटन सिल्कच्या सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करा ह्या उन्हाळ्यासाठी. तर बाकीच्या वेळेला आपण नटत मुरडत तर असतोच, मग उन्हाळ्यात का नाही? तर हे जे मी तुम्हाला साड्यांचे ऑप्शन सांगितलेले आहेत ते तुम्ही नोकरीला जाणारे असू देत किंवा मग तुम्ही छान मस्त गृहिणी असू देत, प्रत्येकीवरती उठून दिसतील अशी साड्यांचे मी 5 ऑप्शन्स तुम्हाला सांगितले आहेत, जे ह्या उन्हाळ्यात तुमच्यासाठी असणार आहे एकदम आरामदायी आणि तितकेच ग्रेसफुल आणि सुंदर. मस्त स्टाईल करा, फ्लॉन्ट करा आणि हा उन्हाळा मस्त एन्जॉय करा. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.